ते 35व्या दिवशी तुम्हाला द्यायचं आहे. जमिनीमधून 250 मिली जाऊ द्या पाण्यासोबत आणि वरून जाऊ द्या फवारणीमधून 250 मिली 500 ml ची बॉटल आहे. एकरी 500 ml जाणं गरजेचं आहे. प्रत्येक 20 दिवसाच्या नंतर एकदा तुम्हाला ओलिव्ह ऍप्लिकेशन द्यायचं आहे. 250 ml जमिनीतून 250 ml फवारणीतून. पण जर फवारणी शक्य नसेल तर जमिनीतून जाऊ द्या आणि जमिनीतून पाण्याचं शक्य नसेल तर फवारणीतून जाऊ द्या. एकरी 500 ml जाणं गरजेचं आहे. किंबहुना मी हे म्हणेन की प्रत्येक महिन्यामध्ये एक डोस तुम्ही नक्की द्यायला पाहिजे. महिन्याला एक डोस तुमचा ओलिव्हचा द्यायलाच पाहिजे. 2 ते 3 डोस मध्ये तुमचं पीक निघून येतं. सोयाबीन दोन डोस मध्ये, चणा 2 डोस मध्ये, गहू 2 डोस मध्ये, भात शेतीमध्ये 2 डोस मध्ये बाहेर निघतं. अहो कुठे होतं असं? सोयाबीनची शेती 2 डोस मध्ये बाहेर निघणार आहे. कांद्यावर 3 वेळा टाकायचं आहे, लसूणवर 3 वेळा टाकायचं आहे, मिरचीवर 4 वेळा तुम्हाला टाकायचं आहे, डाळिंबाला तुम्हाला 6 वेळा टाकायचं आहे आणि तुमचं केळी करता 7 वेळा तुम्हाला ओलिव्ह टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर ना तुम्हाला युरिया टाकायचा आहे, डीएपी टाकायचा आहे, मायक्रोन्यूट्रिएंटची तुम्हाला कोणतीही ग्रेड टाकायची नाही. ग्रेड 1 to 11 पर्यंत काही टाकायचं नाही. यानंतर तुम्हाला सल्फर टाकायचं नाहीये, कॉपर टाकायचं नाहीये, मॅग्नेशियम सल्फेट टाकायचं नाहीये, कॅल्शियम कार्बोनेट टाकायचं नाहीये, बोरॉन टाकायचं नाहीये, मॉलिब्डेनम टाकायचं नाहीये, निकेल टाकायचं नाहीये. सगळं काही सर्वसार ओलिव्ह मध्ये आहे. मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, बोरॉन आहे, सल्फर आहे, कॉपर आहे, आयोडीन आहे, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. दिवस असो रात्र झाडाला काम करायला लावणारं ओलिव्ह.